तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवस झाला आपल्या यूट्यूबला व्हिडिओ नाही. तर हा मॉडेल नंबर आहे E23 बघू शकता. त्या मॉडेलला बरेच कॉमन फॉल्ट आहे डिस्प्ले लाईटचा. तर चला तर आपण याला चेक करू की काय काय फॉल्ट आहे त्यामध्ये. अगोदर आपण याची शिल्ड कट केलेली आहे. शिल्ड कट करता करता म्हणलं की एक व्हिडिओ करू आपण, परत दिवस झाला व्हिडिओ नाही. आणि हा कॉमन फॉल्ट आहे, तर यामध्ये भरपूर काही तुम्हाला शिकायला भेटेल. तर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बरेच काही व्हिडिओ आता आयफोनचे अँड्रॉइडचे टाकायला सुरुवात करणार आहे. बरेच दिवस झाला आपलं यूट्यूब चॅनलला व्हिडिओ नाही, कारण कामाच्या लोडमुळं व्हिडिओ करायला टाईमच भेटत नाही. कमीत कमी शक्यतो रविवारी तर मी करायचा प्रयत्न करेन व्हिडिओ, किंवा बरेच लाईव्ह वगैरे कंटेंट करणार आहे. तर चला तर आपण याला चेक करू की याची कंडिशन काय आहे. बरं दाखवा. तर बघू शकता यामध्ये जी कॉईल आहे, कॉईल तर जळालेली आहे. त्यानंतर याचे दोन कॅपॅसिटर. जर रेग्युलर जे प्रॉब्लेम येतात त्यामध्ये प्रॉब्लेम येतो कॉईल चेंज करणे. फर्स्ट स्टेप आहे याची कॉईल चेंज करणे. जर कॉईलमध्ये होत नसेल, कॉईल चेंज करून तुम्हाला हे दोन कॅपॅसिटरची व्हॅल्यू चेक करायची आहे. तर मी तुम्हाला व्हॅल्यू दाखवतो. मिनिमम 350 प्लस आपली व्हॅल्यू असली पाहिजे कॅपॅसिटरची. जे की कॅपॅसिटर आहेत आपले अनोड लाईनचे. तर याची व्हॅल्यू बघू शकता. एक मिनिट, डायोड मोडवर सेट करायचं आहे. तर याची जी व्हॅल्यू आहे बघू शकता 530. त्यानंतर आपल्याला फक्त याची बूस्ट कॉईल चेंज करायचं काम आहे. तर बूस्ट कॉईल मी नवीन घेतो. बूस्ट कॉईलचा डबा बघा. तर लाईट साठी सेपरेट बूस्ट कॉईल भेटतात. तर लाईट मध्ये जी बी प्रॉब्लेम येतात हे बूस्ट कॉईल आहेत. त्यानंतर हे डायोड आहे. डायोडचे वेगवेगळे प्रकारचे डायोड आहेत. छोटे डायोड, मीडियम डायोड आणि हे बिग डायोड. तर वेगवेगळ्या प्रकारचे डायोड येतात. त्यानंतर कॉईल येतात. तर ज्यांना पाहिजे असेल कुरिअरनं परत भेटेल, तुम्ही जिथून व्हिडिओ बघत असाल तिथं. तर चला तर आपण जी फर्स्ट जी स्टेप आहे बूस्ट कॉईल चेंज करणे. तर 50% जे हँडसेट आहेत ह्या बूस्ट कॉईलमध्ये आणि ह्या कॅपॅसिटरमध्येच आपले होऊन जातील. कॅपॅसिटर जर आपलं शॉर्ट नाही किंवा लिकेज नाही, त्यामुळे आपण कॅपॅसिटर चेंज करणार नाहीत. तर आपण फक्त बूस्ट कॉईल आपण चेंज करून बघूया. बूस्ट कॉईल आपली चेंज झालेली आहे. बूस्ट कॉईल चेंज केल्यानंतर पण आपल्याला जे कॅपॅसिटर व्हॅल्यू आहे ती चेंज झाली आहे का ते अगोदर चेक करावं लागेल आपल्याला. जर कॅपॅसिटरची व्हॅल्यू चेंज झाली असेल, जर लिकेज असेल, तर तुम्हाला 100-150 आपलं 100-150च्या आसपास आपल्याला त्याची व्हॅल्यू दिसेल. तर बघायचं आहे कॅपॅसिटरची व्हॅल्यू थोडीशी चेंज झालेली आहे, कारण हे गरम असल्यामुळं. चला तर आपण याला चेक करू. व्हिडिओ फक्त कॉईलमध्ये जर झाला तर व्हिडिओ छोटाच होईल. जर नाही झाला तर बरंच काय आणखी शिकायला भेटेल तुम्हाला. अगोदर आपण चेक करू आपला जे लाईट प्रॉब्लेम आहे सॉल्व झाला का नाही. तर बघू शकता लाईटचा जे प्रॉब्लेम आपला सॉल्व झालेला आहे. आणि जर तुमचा जर कॉईल बदलून जर नाही झाला, तर नेक्स्ट स्टेप आहे आपली 2 कॅपॅसिटर. ह्या 2 कॅपॅसिटर मधला
2 कॅपॅसिटर मधला एक कॅपॅसिटर जे आहे लिकेज होतो. लिकेज कंडिशन कशी ओळखायची, तर आपलं जे मल्टीमीटर आहे ह्यावर तुम्हाला 50, 60, 100, 150, 200च्या आसपास तुम्हाला व्हॅल्यू दाखवेल. ती जर व्हॅल्यू दाखवत असेल आणि तुम्हाला जर लिकेज कॅपॅसिटर कोणता आहे चेक करायला प्रॉब्लेम येत असेल तर दोन्ही कॅपॅसिटर रिमूव्ह करायचे आणि स्क्रॅप बोर्डवरचे दुसरे 2 कॅपॅसिटर त्यावर टाकायचे आणि नंतर व्हॅल्यू चेक करायचे. मिनिमम तुम्हाला 450-500च्या आसपास व्हॅल्यू तिथे शो दाखवल. आता बघितलं असताल आपण 460, 470 दाखवत होती. तर अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.